नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, आजचा दिवस इतिहास घडवणार आहे। IPL 2025 चा फायनल सामना रॉयल चॅलेंजर बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स। हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे। RCBच्या चाहत्यांसाठी ई साला कप नमदे हे फक्त घोषवाक्य नाही तर एक स्वप्न आहे आणि आज ते स्वप्न साकार होण्याची संधी आहे। तर दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्स ज्यांनी 11 वर्षांनंतर फायनल मध्ये प्रवेश केलाय। कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली त्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध 204 धावांचा पाठलाग करताना 87 धावांची शानदार खेळी केली आहे। पण जर आता या फायनल मध्ये पाऊस पडला तर काय? IPL फायनल साठी रिव्हर्स डे ठेवलेला असतो, म्हणजेच जर मुख्य दिवशी पाऊस पडला आणि सामना होऊ शकला नाही तर दुसऱ्या दिवशी सामना घेतला जातो। जर पावसामुळे सामना थोडा वेळ थांबला आणि नंतर पुन्हा सुरू झाला तर DLS नियम लागू होतो। यामध्ये ओव्हर्स आणि टार्गेट कमी केले जातं। सर्वात कमी 5 ओव्हर्स प्रति संघ असं किमान होऊ शकतं। जर तेवढं खेळता तरी आलं तर निकाल होतो। दोन्ही संघांची लीग स्टेज पॉइंट्स टेबल मध्ये जास्त गुण असलेला संघ विजेता घोषित केला जातो। उदाहरणार्थ, जर RCBचे लीग स्टेज मध्ये 20 पॉइंट असतील आणि पंजाबचे 18 आणि फायनल पूर्ण रद्द झाला तर RCB विजेता ठरेल। तर तुम्हाला काय वाटतं, कोण होणार यंदाचा IPLचा नवीन राजा, RCB की पंजाब? ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका।